नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. होमिओपॅथी ही स्नेह, संयम आणि समर्पणाने भरलेली उपचार पद्धती आहे. रुग्णाच्या मनस्थितीपासून ते शरीरातील लक्षणापर्यंत संपूर्ण विचार करून उपचार केले जातात. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवून आजारांवर मात करणं हे याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. होमिओपॅथिक डॉक्टर फक्त औषध देत नाहीत, तर रुग्णाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतात. त्यांच्या सहनशीलतेला, सेवाभावाला आणि निस्वार्थ कार्याला सलाम. आरोग्यदायी समाज निर्माणात त्यांचं योगदान अमूल्य आहे. डॉक्टर म्हणजेच आशेचा किरण. आपल्या पेशंट बरोबर हाच आशेचा किरण देणारे डॉक्टर आज आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील सर. नमस्कार सर. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद. तर सर, आताच आज डॉक्टर डे आहे. मग डॉक्टर डे का साजरा केला जातो याबद्दल काय माहिती सांगाल? सर्वप्रथम मी टीव्ही नेक्स्ट मराठीचा खूप खूप आभार मानतो. त्यांनी मला आज इथं बोलवलेलं आहे. डॉक्टर डेच्या निमित्ताने मला आज इथं येण्यासाठी व बोलण्यासाठी संधी दिलेली आहे. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि डॉक्टर्स डे बद्दल सांगायचं म्हटलं तर आज 1 जुलै. तर सर्वप्रथम डॉक्टर डे का साजरा केला जातो तर BC राय डॉक्टरांचा वाढदिवस व अनफॉर्च्युनेटली त्यांची डेथ ॲनिव्हर्सरी 1 जुलैलाच आहे. आणि डॉक्टर राय हे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. आणि त्यांच्या या डेथ ॲनिव्हर्सरी व बर्थ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. आणि या दिवशी जे आपल्या देशामध्ये जे डॉक्टर काम करतात, अहोरात्र काम करतात, त्यांची सेवाभावी काम करतात. व आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे की कोविडच्या काळामध्ये रात्रंदिवस लोकांनी काम केलं. ज्यावेळी कसलाही अनुभव नसताना अचानक अशी साथ आली आणि ह्याच्यामध्ये हजारो रुग्णांची सेवा करत असताना काही आमचे मित्र डॉक्टर्स त्यांना पण आपला जीव गमवावा लागला. पण त्यांनी जीवाची पर्वा न करता ह्या लोकांची सेवा केली. अशा या डॉक्टरांसाठी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. आणि त्यांच्यासाठी एक आभार व्यक्त किंवा एक त्यांच्याशी एक सहानुभूती म्हणून हा दिवस आजचा साजरा केला जातो. मी एवढं सांगेन या डॉक्टर डेच्या निमित्ताने. तर सर, डॉक्टर डे तर 1 जुलैला आहेच, पण डॉक्टर डे दिवशी अशी काही थीम असते का? म्हणजे स्पेशल थीम असते का तुमची? बरोबर. प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम राबवली जाते. आता या वर्षी जे आहे बिहाइंड द मास्क केअर फॉर केअर गिव्हर्स, याचाच अर्थ म्हणजे जे आज अहोरात्र डॉक्टर्स काम करत आहेत, त्यांचा श्रम, त्यांचे वेळ व त्यांचा जो काही आपुलकीने जो उपचार करत असतात रुग्णावरती, या रुग्णांच्या वरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी हा एक सेवाभावी किंवा म्हणेन की डॉक्टरांच्या स्मरणार्थ एक डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. अशा दिवशी डॉक्टरांचे आभार व्यक्त करण्यासाठीच हा आजचा दिवस साजरा केलेला आहे. तर सर, डॉक्टर डे तर आता साजरा होतोयच, पण डॉक्टर्समध्ये मला विचारायचं झालं की अनेक आजारांवर किंवा अनेक ह्याच्यावर डॉक्टर असतात. मग तुम्ही होमिओपॅथीच का निवडली आणि या क्षेत्राचा तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे सर? तर मी होमिओपॅथिक डॉक्टर का झालो हे जर सांगायचं असेल तर सर्वात पहिले सांगेन की मी होमिओपॅथिक डॉक्टर होण्यापूर्वी होमिओपॅथिक पेशंट झालो होतो. जे 2000 साली माझ्या पायाला कॉर्न झाले होते. आणि त्यावेळेस मी एका डॉक्टरांच्याकडे गेलो होतो. नेहमीप्रमाणे जे तज्ज्ञ डॉक्टर आपल्या भागामध्ये जे आहेत सर्जन, त्यांना भेटलो. त्यावेळेस त्यांनी मला 6 महिने औषध दिली. त्यांनी सर्जरीचा सल्ला पण केला. पण 1 कॉर्न, 2 कॉर्न असे 5 कॉर्न झाले मला त्यावेळेस. आणि त्यानंतर ते सर्जरी करायला मी शेवटी तयार झालो. पण सर्जन त्यावेळी घाबरले की 5 आहेत, एका वेळेस 1 सर्जरी करता येईल. मग त्यांनी मला एका मेडिसिनचे डॉक्टर जे आहेत, तज्ज्ञ डॉक्टर, फिजिशियन यांच्याकडे मला पाठवलं. आणि त्यानंतर मग ते डॉक्टरांनी मला बरेच कॉर्न कॅप दिले, मेडिसिन दिले. पण 6 महिने माझे असेच वाया गेले की आजार वाढतच होता, पण कमी होत नव्हता. मग त्यावेळेस मी सरांच्याकडे जाऊन परत त्यांनी सर्जरी करायला लावलं. एक सर्जरी केली आणि ड्रेसिंग करतेवेळी माझे एका होमिओपॅथी डॉक्टरशी माझं ड्रेसिंगच्या निमित्ताने माझी भेट झाली. आणि त्या डॉक्टरांनी मला असा सल्ला दिला की तू ऑपरेशन का केलं, आपल्याकडे होमिओपॅथी औषध आहेत. तोपर्यंत मी होमिओपॅथीचा कोर्स करत होतो, डॉक्टर होतो, स्टुडंट होतो. पण तुम्हाला होमिओपॅथीबद्दल ज्यादा माहिती नव्हती. पण त्या डॉक्टरनी जेव्हा मला एक औषध दिलं, ज्याचं नाव होतं अँटिम्क्रूड, तर ते औषध दिल्यानंतर मला जवळजवळ एक 15 दिवसात माझे पूर्ण कॉर्न गायब झाले. आणि हाच माझ्या आयुष्यातील कलाटणीचा विषय आहे, ज्यामुळे मी होमिओपॅथी डॉक्टर झालो. आणि ह्या डॉक्टर क्षेत्रामध्ये आलो. आणि तेव्हापासून मी ठरवलं की आपण फक्त होमिओपॅथिकच प्रॅक्टिस करायची. आणि होमिओपॅथिकच्या मार्फत लोकांच्या अनेक शंका आहेत, त्यांचे आजार आहेत, त्याचं आपण निरसन करायचं शंका आणि त्यांच्या आजारावरती उपचार करायचं.
आणि आज मी लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्यांच्याकडे जे मला उपचार केल्यानंतर जे रिझल्ट पाहायला मिळालेले आहेत, त्यामुळंच मी याच ठिकाणी होमिओपॅथीचा निर्णय घेतला. त्याचबरोबर माझं एक मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे. माझ्याकडे स्टाफ आहेत. माझ्या मिसेस पण डॉक्टर होमिओपॅथिक मी बघितलेले आहेत आणि त्यांच्या पण अ, लग्नानंतर मी त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावलं आणि त्याचबरोबर माझ्याकडे होमिओपॅथी डॉक्टर पण माझे होमिओपॅथिकच आहेत असिस्टंट. त्यांनाही मी घेऊन आज माझं मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल गेले 2005 पासून गेली 20 वर्ष मी आज सेवा करत आहे आणि यामध्ये खूप लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तर आता तुम्ही सांगितलंच की तुमच्याबरोबर तुमच्या मिसेस पण या हॉस्पिटलमध्ये काम करतात. तुमचा पूर्ण स्टाफही होमिओपॅथिकचं औषधांवर काम करणारा स्टाफ आहे. मातोश्री हे तुमच्या हॉस्पिटलचं नाव. मातोश्री हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणकोणत्या आजारांवर उपचार करता सर? आमच्याकडे ॲलर्जिक सर्दी खोकल्यापासून तर सिरियस कॅन्सरपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण बघायला मिळतो. केस गळतीपासून ते पायाच्या नखापर्यंत जेवढे शरीरामध्ये आजार आहेत, त्यासाठी आम्ही उपचार पद्धती करतो. तर सर त्यात पहिले कॉमन जर सांगायचं म्हटलं तर ॲलर्जिक सर्दी खोकल्यापासून दमा आहे त्यांना, हार्टच्या बिमारी आहेत, फुफ्फुसाचे आजार आहेत, त्याचबरोबर किडनीचे आजार आहेत, मुळव्याध, भगंदर, मूतखडा असे वेगवेगळे आजार आहेत, पाठीच्या कण्याचे आजार आहेत. त्याबरोबर त्या आमच्या त्वचारोग जे आजार असतात, मग बऱ्याच ॲलर्जिक असतील, स्किनच्या जखमा असतील किंवा न जखमा भरणाऱ्या जखमा पण असतात आपल्याकडे. त्या आहेत. सोरेसारखे आजार आहेत. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये, मुलांच्यामध्ये जे तारुण्यपेटिका असतात त्याला ॲक्ने म्हणतो आपण, त्याच्यावरती उपचार होतो. त्याचबरोबर मणक्यांचे आजार आहेत, हाडांचे आजार आहेत. यामध्ये प्रामुख्याने संधिवातापासून ते अगदी तुम्हाला आता अलीकडच्या कोविड काळातला जो आजार आहे एव्हियन, अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ द बोन, असेही आजार आम्ही आता बरे केलेले आहेत. त्याचबरोबर डायबेटिक फूटमध्ये आम्ही बघतो पायाची बोटं काढायला सांगितली जातात, गँग्रीन सांगितलेले असतात. असे बरेच आजार आम्ही बरे करतो. त्यानंतर त्याचे सिरियस कॅन्सर जे आहेत ते अगदी सुरुवातीच्या स्टेजपासून आम्ही फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज अगदी लास्ट स्टेजपर्यंत आम्ही उपचार करत असतो. ज्यामध्ये रुग्णांना खूप चांगला प्रभाव येतो. काही रुग्ण असतात ज्यांना आम्ही ट्रीटमेंट देतो त्यावेळी त्यांचं आजार खूप ॲडव्हान्स झालेला असतो. अशा ठिकाणी सर्व पर्याय त्यांचे बंद झालेले असते. अशाही पेशंटला आम्ही चांगलं आरोग्य देण्याचा प्रयत्न करतो व त्यांना जे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं जगता कसं येईल हे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तर आता तुम्ही सांगितलं की सर तुमचा या होमिओपॅथी काळातला 20 वर्षाचा अनुभव आहे. मग सामान्यतः या 20 वर्षामध्ये असं कोणत्या प्रकारचे रुग्ण तुमच्याकडे जास्त येतात? तुम्ही तर केसापासून नखांपर्यंत सगळ्याच ह्याच्यावर औषध देता सर. पण जास्तीत जास्त तुमच्याकडे येणारे रुग्ण कोणत्या प्रकारचे आहेत? आता या 25 वर्षामध्ये जास्त बघितलेले असेल तर सगळ्यात कोल्हापूरमध्ये ॲलर्जिक सर्दी खोकला ह्या वातावरणामुळे, हवामानामुळे जे आहेत ते जास्त रुग्ण आम्हाला सुरुवातीला भेटले. त्यानंतर आपल्याकडे जे चमचमीत खाणं म्हणतो आपण इकडं, तांबडा पांढरा लागतो, त्यामुळे लोकांना इथं मूतखडा होतो, मुळव्याध होतो आणि त्याचबरोबर त्यांच्या पोटाच्या तक्रारी वाढली, गॅसेस, पोटाचे अपचन किंवा त्यांना काही बद्धकोष्ठता असते. असे वेगवेगळे आजार त्या निगडीत आम्ही मॅक्झिमम प्रकारात बघतो इथं. आता दुसरा अजून एक प्रकार आहे तो कोल्हापूरमध्ये आता रस्त्याची कामं चालू आहेत. कोल्हापूर आपलं डेव्हलपिंग आहे. आता विमानतळ चालू झालेलं आहे. बऱ्याच गोष्टी आता डेव्हलप व्हायला लागल्यात. त्याचबरोबर आपले रस्ते डेव्हलप होत आहेत. त्याचबरोबर येत असताना रस्त्यांचे खड्डे आहेत. पावसामुळे पाऊसही भरपूर असतो आणि या प्रवास करत असताना लोकांना मणक्याचे आजार खूप झालेले आहेत. मणक्यांचे झालेले आहेत, गुडघ्यांचे झालेले आहेत आणि अशा रुग्णावरती आम्ही खूप चांगले आज उपचार करत आहोत. अगदी पेशंट ऑपरेशन 2-2 ऑपरेशन फेल गेलेले आहेत. ज्यांना असं स्ट्रेचरवरून उचलून आणलं जात होतं. असे रुग्ण जाताना आमच्याकडून चालत गेलेले आहेत. तुम्ही आमच्या यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता. मातोश्री होमिओपॅथी यूट्यूब चॅनल आहे. यावरती तुम्हाला पेशंटचे अनुभव बघायला मिळतील. त्याचबरोबर आमची वेबसाईट आहे मातोश्री होमिओपॅथी म्हणून. यावरती सुद्धा आम्ही पेशंटचे डेमो किंवा पेशंट बिफोर आणि आफ्टर ट्रीटमेंटचे आम्ही फोटो टाकलेले आहेत. ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला चांगला अनुभव येईल. आता तुमचा हा व्यवसाय म्हणजे होमिओपॅथिक जे आहे ते खूप साऱ्या ठिकाणी पसरलेलं आहे सर. मग अशा वेळेला ज्या रुग्णांना तुमच्यापर्यंत येणं जमत नाही, मग त्यांना तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन पण देता का? अगदी बरोबर. काही बरेच रुग्ण जे आहेत आमच्याकडे अगदी सर्व कानाकोपऱ्यातून येतात. माझ्याकडे कर्नाटक, गोवा, त्याचबरोबर भोपाळ, राजस्थान, काही आता परवा गुजरातहून पेशंट आलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये माझ्याकडे चेन्नईचे पेशंट आलेले आहेत, जे ऑनलाईन कन्सल्टेशन सुरुवातीला करत असतात आणि त्याप्रमाणे त्यांना आम्ही फोनद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे आज त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना प्राथमिक
पहिलं कन्सल्टेशन करतो, त्यांना सल्ला देतो. गरज लागल्यास ते आमच्याकडे इकडं ट्रीटमेंटसाठी येतात. अगर त्यांचे रिपोर्ट वगैरे त्यांनी WhatsAppवरती, मोबाईलवरती पाठवले, तर त्यांना आम्ही त्याप्रमाणे उत्तर देऊन त्यांच्याशी माहिती गोळा करून ऑनलाईन कन्सल्ट करून आम्ही त्यांना कुरिअरनं औषध पाठवत असतो. आणि तेच औषधं आम्ही काही माझे रुग्ण जे आहेत, इथले आपल्या इंडियातले पण आहेत आणि बाहेरचे आहेत, जे बाहेर देशात जाऊन राहतात, त्यांच्याशी सुद्धा आम्ही ह्याच पद्धतीनं उपचार करत असतो ऑनलाईन पद्धतीनं. त्यांनाही आम्ही आउट ऑफ कंट्री आम्ही मेडिसिन्स पार्सल पाठवत असतो. आणि अशा बऱ्याच प्रकारचे आजपर्यंत आम्हाला अनुभव मिळालेले आहेत आणि सर्वांना समाधानकारक रिझल्ट मिळालेले आहेत. हेच आमची आजपर्यंतची पोचपावती लोकांनी दिलेली आहे आम्हाला. आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला खूप छान म्हणजे असं हे सामाजिक कार्य किंवा हे ऑनलाईन किंवा तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णातून तुम्हाला खूप छान पोचपावती मिळालेली आहे. पण असंही आम्ही बघितलेलं की तुम्हाला खूप सारे अवॉर्ड वगैरे पण मिळालेले आहेत. तर ते कोणते कोणते अवॉर्ड आहेत सर? आजपर्यंत बऱ्याच कार्यातून आम्ही समाजकार्य केलेलं आहे. सर्वात प्रथम म्हणजे कोविड काळामध्ये जे आम्ही केलं होतं, ते जवळजवळ लाखो लोकांच्यापर्यंत आम्ही होमिओपॅथिक औषधं पुरवली. कारण अशा वेळेस कुणालाच काही कळत नव्हतं. ज्यावेळेस आपल्या सरकारने आर्सेनिक 30 हे औषध देण्यासाठी सांगितलं होतं, त्यावेळेस सर्वात प्रथम आम्हाला प्रॉब्लेम येत होता की त्या बॉटल्स मिळत नव्हत्या, कुरिअर मिळत नव्हते, सर्व ठप्प झालं होतं. अशा वेळेस आम्ही वेटिंग थांबवून बाहेर दुकानाच्या बाहेर रांगा लावून औषधं आणली, त्यावेळेस तयार केली. स्टाफ नव्हता. रात्रंदिवस आम्ही काम करत राहिलो. आमच्या पूजा मॅडम आमच्या गावी त्यावेळेस गेलेल्या आणि त्यांना इकडे येता येत नव्हतं. तर त्यावेळेस आम्ही ताकारी गाड्यातून आम्ही औषधं तयार करून इथून पाठवली आणि त्या लोकांच्यापर्यंत पाठवून गावोगाव आम्ही औषधं वाटली आणि त्या लोकांच्यापर्यंत आम्ही त्यांना जी सेवा पुरवली, या सेवाभावामुळे आज या तुमच्यासारख्या मीडियानी आमची दखल घेतली आणि त्याबरोबर आम्हाला खूप सारे अवॉर्ड दिलेत. मग त्यामध्ये म्हटलं तर तुम्हाला अगदी बेंगलोरवरून आम्हाला गोल्ड मेडल अवॉर्ड मिळाला आम्हाला. मदर टेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड मिळाला. त्याचबरोबर 24 तासचा एक अवॉर्ड मिळाला आम्हाला. त्याचबरोबर साम टीव्हीने पण आम्हाला अवॉर्ड मिळाला. आजपर्यंत असे भरपूर अवॉर्ड आहेत की आता मी तुम्हाला सांगू शकत नाही किती आहेत आणि किती नाही आहेत. आता हे काउंट करायला लागलं तर मला आज जागाही नाही हॉस्पिटलमध्ये लावण्यासाठी. तर ह्या अवॉर्डपेक्षा जो मिळणारा लोकांच्याकडून प्रतिसाद आहे आणि पेशंटनी मला जी दिलेली पोचपावती आहे, आज एक पेशंट माझा बरा होऊन जातो आणि घरी गेल्यानंतर तो त्याच्या फॅमिलीतले 4 लोक घेऊन येतो माझ्याकडे. हा एवढा जो विश्वास माझ्यावर सोपवलेला आहे, ऍक्च्युली तो खरा माझा अवॉर्ड आहे, जो मी त्यांच्याशी शेअर करू शकतो. माझ्या स्टाफची जी त्यांना सेवा दिलेली आहे स्टाफने, त्या स्टाफमुळे मला जे अवॉर्ड मिळालेले आहेत, हे सर्वांना मी समर्पित करतो. कारण मला जी रुग्णसेवा करता आली, ह्यातच मी खूप आभार मानतो सर्वांचे. होमिओपॅथिक औषध देताना ते रुग्णांवर कसं काम करतं आणि हे औषध देताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेता? होमिओपॅथिक उपचार पद्धती ही जवळजवळ 200 वर्षापासून काम करत आहे आणि या उपचार पद्धतीमध्ये साधारणपणे पेशंटचा आल्यानंतर रुग्णाचा जो शारीरिक, भावनिक आणि कौटुंबिक त्याचा अभ्यास केला जातो. त्या व्यक्तीला आजार कशा पद्धतीने सुरुवात झाली, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून एक औषध आमचं होमिओपॅथिक औषध एक निवडलं जातं आणि असं औषध निवडल्यानंतर त्या पेशंटला लाईक्स क्युअर लाईक या आमच्या होमिओपॅथीच्या बेसिक तत्वावरती चालणाऱ्या मेडिसिनला दिलं जातं. हे होमिओपॅथिक औषध जेव्हा पेशंटला दिलं जातं, त्यावेळी त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते आणि यातून त्यांच्या चेतनापेशी थ्रू त्यांना उत्तेजित करून त्यांना एक कुठल्याही आजारावरती त्याला बरं करण्याची स्वतःच्या शरीरामध्ये एक ऊर्जा तयार केली जाते आणि यावरती कुठल्याही पद्धतीनं प्रभावी औषध काम करणारं म्हणजे आमचं होमिओपॅथिक औषध. हे डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनी 200 वर्षापूर्वी हे जाहीर केलेलं आहे. तेव्हापासून हे आज उपचार पद्धती चालू आहे आणि खूप प्रभावीपणे काम करत आहे. तर सर मग आपण बघतो की ॲलोपॅथिक आणि होमिओपॅथिक यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे ॲलोपॅथिकमध्ये इंग्लिश गोळ्या, होमिओपॅथिकमध्ये अगदी त्या साबुदाण्यासारख्या गोड गोळ्यांचं औषध येतं. पण ज्यावेळेला एखादा रुग्ण होमिओपॅथिक औषध घेतो, पण ज्यावेळेला की त्याला म्हणजे होमिओपॅथिक औषधं यांचा कालावधी म्हणजे थोडासा जास्त असतो म्हणजे रुग्ण बरं होण्यासाठी. मग यावेळेला होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक ह्या दोन्ही गोळ्या रुग्ण घेऊ शकतो का? आणि यामध्ये होमिओपॅथिकमध्ये काही साईड इफेक्ट्स त्यामध्ये होतात का? खरोखरच थँक्यू मॅडम. आज हा तुम्ही सर्वांच्या मनातला प्रश्न विचारलेला आहे आणि या औषधाला कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळं आमचं होमिओपॅथिक औषध कुठल्याही औषधाबरोबर, उदाहरणार्थ ॲलोपॅथिक औषधं ब्लड प्रेशरचं औषध असेल, शुगरचं औषध असेल, तर या औषधावर ते प्रभावीपणे काम करतं व त्या औषधाची जी गरज आहे ॲलोपॅथिक औषधांची, ती हळूहळू कमी करत जाते. उदाहरणार्थ आपल्याला जेव्हा शुगरचा आजार चालू होतो, त्यावेळेस आपल्याला इन्सुलिन वाढवण्यासाठी औषधं शरीरामध्ये दिली जातात.
आणि प्रत्येक वेळी असं होतं की शरीराचं काम कमी कमी व्हायला लागतं, इन्सुलिन सेक्रेशन कमी होतं. म्हणून गोळ्यांचा डोस किंवा इन्सुलिनचा जो पुरवठा आहे तो वाढवावा लागतो. त्यामुळे गोळ्यांचं प्रमाण वाढत जातं. आणि आमच्या होमिओपॅथिक औषध जेव्हा चालू करतो याचबरोबर, तेव्हा आमचं होमिओपॅथिक औषध स्वतः शरीराला ते काम करायला लावत असतं. आणि स्वतःचं बॉडीचं स्वतःचं इन्सुलिन जेव्हा सिक्रेट होतं, त्यावेळेस त्या शुगरच्या गोळ्या त्यांना कमी कराव्या लागतात. म्हणजे तो डोस आम्ही हळूहळू कमी करावा लागतो, नाहीतर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. म्हणून त्या गोळ्या टप्प्याटप्प्याने आम्ही करत जातो आणि आमचा रुग्ण जो आहे तो डायबिटीस मुक्त होतो, ब्लड प्रेशर मुक्त होतो. असे अनेक आजार आहेत जे कॅन्सर मुक्त आहेत. त्याचबरोबर किडनीचे फेल्युअर पेशंट आहेत, ते सुद्धा या आजारातून मुक्त झालेले आम्ही बघत आहे. आणि फक्त होमिओपॅथिक औषध त्याच्यावरती काम करतं, चांगल्या पद्धतीने काम करतं आणि या औषधाला कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आजपर्यंत मी गेली 20 वर्ष काम करतोय आणि डॉक्टर सॅम्युलानी म्हणणं आज एवढं चांगलं शास्त्र शोधून ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. कारण या औषधाचा मात्रा खूप अल्प प्रमाणात असतो आणि अल्प प्रमाणात असून सुद्धा प्रभावीपणे ते काम करत असते. पेशंटची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवली जाते आणि त्यातूनच आमचा हा पेशंट आजारी बरा होतो. त्यामुळे कुठल्याही औषधाचा साईड इफेक्ट नाही आणि हे औषधं प्रदीर्घ काळासाठी अगदी घेऊ शकता. आणि आमचं औषध जर पेशंट आमच्याकडे ॲलर्जी, सर्दी, खोकला जर लगेच घेऊन आला असेल तर अगदी 8 दिवसात पेशंटचा आजार बरा होतो. पण आमच्याकडे येताना मॅडम पेशंट असा होतो की बराच वेळ बाहेर औषधं घेतो, तिथं उपयोग होत नाही म्हणतो आणि मग आमच्याकडे येतो. किंवा बऱ्याच वेळा त्यांना सर्जरी करायला सांगितली, आजार फार वाढलेला आहे आणि मग आमच्याकडे येतो. त्यावेळेस सुद्धा आमचं होमिओपॅथिक औषध काम करतं. बऱ्याच सर्जरी आम्ही टाळलेल्या आहे. उदाहरणार्थ मूतखडा असेल, पित्ताचा खडा असेल, मुळव्याध असेल, या ज्या सर्जरी आहेत त्या आम्ही आमच्या होमिओपॅथिक औषधाने आम्ही टाळल्या जातात व औषधांनी त्या विदाऊट सर्जरी बरे केल्या जातात. मग हा खूप चांगला बेनिफिट आहे. तर आम्ही म्हणेन की औषधांना साईड इफेक्ट तर मुळीच नाही, पण खूप सारे बेनिफिट आहेत जे औषध आम्ही बघत असतो. आता तुम्ही तर सांगितलं की होमिओपॅथिक औषधामुळे रुग्णाला कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. बरं. पण हे औषध घेताना रुग्णांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? म्हणजे उपचार चालू असताना आहार, जीवनशैली यामध्ये काय बदल केले पाहिजेत का? अगदी बरोबर. तर सर्वात महत्त्वाचं असेल तर आहार आहे. आहाराबरोबर आपली जीवनशैली तेवढीच महत्त्वाची आहे. आणि हे असताना औषधं गोळ्या वेळेवर खाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जेव्हा पेशंट आजारी पडतो तेव्हा बऱ्याच वेळा बघतो की आता आजकाल हे रीलचं युग आलेलं आहे, यूट्यूबचं रील आलेलं आहे. बरेच काय काय प्रयोग चांगले जातात त्यामध्ये. आणि आजारी पडल्यानंतर लोक काय करतात की ते बघून त्याच्यावरती प्रयोग करत राहतात आणि मग छोटासा आजार असतो पण तो मोठा होत जातो आणि अचानक पेशंटची गंभीर परिस्थिती झाल्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन गेलं जातं. पेशंट जेव्हा डॉक्टरांकडे येतो त्यावेळी त्याचे रोग निदान करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते. कारण त्यांनी बरेच प्रयोग केले असतात. एक तर एकीकडे आजार असतो, त्याचबरोबर त्यांनी जे केलेले उपचार असतात घरगुती पद्धतीनं, ते त्याला जास्त त्रास देत असतात आणि त्याला वाढवत असतात. आणि अशा वेळेस आम्हाला योग्य निदान करणं आणि वेळेत उपचार करणं हे आमचं डॉक्टरांचं फार मोठं कौशल्य म्हणा. कौशल्य आम्हाला करावं लागतंय किंवा आमचे खूप प्रयत्न करावे लागतात यासाठी. आणि तोपर्यंत पेशंटची मानसिकता बदलली असते, पेशंटची जीवनशैली त्याला कारणीभूत असते. तो कशा पद्धतीनं जेवण खात असतोय, आहार करत असतोय, त्यासाठी त्याला पथ्य वगैरे सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात. मग उदाहरणार्थ आपण तेलकट, तुपाचे असे पदार्थ टाळले पाहिजेत. पण वेगवेगळ्या आजारामध्ये वेगवेगळे पथ्य असते. आमच्या होमिओपॅथिक औषधामध्ये सांगायचं म्हटलं तर आम्ही ह्या गोष्टी जीवनशैली बदलायला सांगतोच, त्याचबरोबर त्यांना पथ्य पाळायचं म्हणजे आहारामध्ये बदल करायला सांगतोच. त्याचबरोबर आमच्या औषधाला जर पथ्य म्हटला तर कच्चा कांदा, कच्चा लसूण, कॉफी हे आम्ही औषधाला अवॉइड करायला सांगत असतो आणि औषध संपल्यानंतर ते सर्व जेवण घेऊ शकतात. आता तर तुम्ही रुग्णाच्या आहार आणि जीवनशैलीबद्दल तर खूप छान माहिती दिलीत. पण एखाद्या अशा विशेष रुग्णाबद्दल एक अनुभव शेअर कराल का? म्हणजे जिथे होमिओपॅथीने चांगला परिणाम दिलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये माझ्याकडे एक पेशंट येऊन गेला. तो इचलकरंजी येऊन येत होता पेशंट आणि 10 वर्षापूर्वी त्या पेशंटला एक छातीमध्ये गाठ झाली होती आणि गाठ झाल्यानंतर डॉक्टरांच्याकडे त्यांनी दाखवलं गेलं आणि फार दुखत असल्यामुळे त्यांनी इमिजिएट ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशन करून ती गाठ तपासली गेली, ती कॅन्सरची आहे म्हणून सांगितलं. त्याचबरोबर त्यांना किमो, रेडिएशन घ्यायला सांगितले होते. पण एवढं त्यांच्या नातेवाईकांच्यामध्ये काही लोकांना वाईट अनुभव आल्यामुळे त्यांनी डॉक्टरांना एक प्रश्न विचारला, "डॉक्टर साहेब, ही औषधं किमो, रेडिएशन घेतल्यानंतर आमचा पेशंट किती दिवस जगेल?" मग त्यांना असं सांगितलं होतं की तुमचा फार पेशंट एक 6 महिने किमो, रेडिएशन घेतल्यानंतर 6 महिन्यापर्यंत ते वर्षभर जादा जगेल म्हणून सांगितलं. तर तो पेशंट माझ्याकडे आला होता. मी त्याला औषध दिलं. मी म्हटलं, "मी औषध देतो तुम्हाला, तुमची जीवनशैली बदला."
आणि तुमचे वेगवेगळ्या माझ्या औषधाचा जो कोर्स आहे तो पूर्ण करा. त्यांनी 1 वर्षभर औषधाचा कोर्स पूर्ण केला. त्यांना परत छातीत गाठ झाली नाही. ते पेशंट माझ्याकडे 10 वर्षांनी भेटायला आलं. दुसरं पेशंट घेऊन आलं. आणि मी विचारलं, मी आश्चर्य झालो, की हा पेशंट साधारणपणे कॅन्सरचा पेशंट असतो. मॅक्झिममला लाईफ दिलं जातं. 1 वर्ष ते 4-5 वर्ष दिलं जातं किमो रेडिएशन नंतर. पण ज्यावेळेस माझ्याकडे तो पेशंट आला तो ठणठणीत होता आणि 10 वर्ष झाली होती. 10 वर्षानंतर मला त्याने म्हणले, "डॉक्टर साहेब माझी मुलाखत द्या टीव्हीला आणि मीही बरा झालेलो आहे या आजारामधून. माझीही मुलाखत द्या. माझे बाकी पेशंटचे अनुभव आम्ही बघितलेले आहेत YouTubeवर तुमच्या चॅनलवरती. तसं माझीही मुलाखत द्या, चॅनल द्या. माझाही आजार दाखवा. मी आता 10 वर्ष झाली आजारमुक्त आहे." आणि त्यांनी खरोखरच मी त्यांचा आभार मानतो, की त्यांनी आज मला माझ्या हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी स्वतः मला सांगितले, की माझी मुलाखत घ्या म्हणून. तर असे मला खूप काही आश्चर्यजनक अनुभव मिळाले, की आम्ही जेव्हा असं म्हणतो, की एखाद्या पेशंटबद्दल ह्या आजारामध्ये एवढं त्याला लिमिट आहे. पण हे जेव्हा पेशंट औषध रेग्युलर घेतो, त्याची जीवनशैली सुधारतो, त्यांचा आहार बदलतो, त्यांचे व्यायामाचे सूत्र बदलतो आणि अशानंतर हा पेशंट मॅक्झिमम चांगलं लाईफ जगतो. हा आम्हाला या अनुभवातून बघायला मिळत आहे. तर आपण आता बघतो की सगळ्यात जास्त समाधान म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त समाधान कशातून मिळतं? आता ॲलोपॅथीमध्ये म्हटलं तर आपल्याला बघितलं तर एखादं ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर त्या डॉक्टरांना जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. मग असं तुमचं काय समाधान आहे सर? ह्यात सर्वात समाधान म्हटलं तर मी माझं स्वतःचं सांगेन. 2007 साली मी काय झालं होतं, की माझे मित्र एक PSI झाले होते. 3 मित्र ॲट अ टाईम PSI झाले होते आणि ते 3 मित्रांनी मला पार्टी देण्यासाठी मला एका हॉटेलमध्ये बोलवलं. त्या हॉटेलमध्ये आम्ही एक कोल्हापुरी पद्धतीने तांबडा पांढरा सर्व आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला आणि त्यानंतर असं झालं, की त्या मित्राचे दुसरे मित्र आले आणि तिथं जाऊन त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवले. पण ज्यावेळेस ते मला घेऊन गेल्यानंतर जे त्यांना टेस्ट मिळाली होती, तिथलं जे हॉटेलमधली डिश मिळाली होती, ते त्यांना तिथं मिळाली नाही. मग त्यांनी परत मला दुसऱ्या दिवशी परत बोलवून घेतलं आणि मला सांगितलं, की ती कालची डिश होती तेच पाहिजे मला. मग त्यांनी मला घेऊन गेले परत. असं मला सलग त्यांनी 8 दिवस त्यांच्या मित्रांना बोलवत होते. प्रत्येक वेळी मला घेऊन जात होते आणि मलाच मूतखडा झाला. मूतखडा झाल्यानंतर मी डॉक्टर असून मला जागेवरून हलता येईना, उठता येईना, काहीच करता येईना आणि अशा वेळेस डॉक्टरांनी सांगितलं, की आता ऑपरेशन करायला पाहिजे. आता मी स्वतः डॉक्टर आहे. मूतखड्यामुळे एवढा मी अत्याचार केलेला आहे माझ्या पोटावरती. 8 दिवस सलग नॉनव्हेज खाल्लं आणि मला मूतखडा झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीत खडा अडकलेला दिसला मला पाईपमध्ये आणि माझं म्हणजे असं वाटलं, की आता माझं काही खरं नाही. कारण ऑपरेशन म्हणलं, की प्रत्येकाचं भूल आली, हे आलं, डॉक्टर रिस्क आली. प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांना आपण सहाय्य करून देत असतोय आणि ह्याच्यातून वाचणार का? हा मला सगळ्यात भीतीचा प्रश्न होता. मग अशा वेळेस मी रात्री काय केलं, माझं होमिओपॅथिक औषध घेतलं. तासा-तासाला औषध घेतलं आणि सकाळपर्यंत माझा दुखणा पूर्ण थांबल्या. तरीसुद्धा मी सोनोग्राफी करून बघितलं, की खडा अडकलेला आहे. डॉक्टरांनी ऑपरेशनचा पर्याय दिला होता. पण माझं असं होमिओपॅथिक माझा पूर्वीचा अनुभव होता कॉर्नच्या बाबतीतचा. तो अनुभव मला माहीत असल्यामुळे मी काय केलं, होमिओपॅथिक औषध 2 दिवस घेतलं. तिसऱ्या दिवशी माझा स्वतःचा खडा पडलेला मला दिसला आणि ज्यावेळेस जी मला रिलीफ मिळाली, म्हणजे एवढ्या वेदनेतून मी जे वेदना होत्या 2 दिवस सहन केल्या होत्या, तेव्हा सुरुवातीला रात्रभर मी जागलो होतो त्या दुखत असताना. पण भीती होती, की ऑपरेशन म्हटल्यानंतर फार मोठी भीती होती. पण अशा आजारातून जेव्हा माझा स्वतःचा खडा पडला, तेव्हा खूप असं वाटलं, की मी फार मोठी मोहीम जिंकून आलेलो आहे आणि विदाऊट ऑपरेशन माझ्या औषधाने खडा पडलेला आहे आणि हा जो आनंद असतो तो मला खूपच चांगला अनुभवायला मिळाला. असेच अनुभव आता मी लोकांच्या समोर बघतो. कालच एक माझ्याकडे साताराहून पेशंट आले आणि त्यांचे 2 ऑपरेशन फेल गेले होते मणक्यासाठी आणि त्या मणक्याच्या फेल झाल्यानंतर त्या मित्रांनी मला आलेल्या पहिले, "सर म्हणले या उभा राहा" म्हणले. त्याने मला मिठी मारली. अरे म्हणलं, "कशासाठी मिठी मारतोय?" "सर माझे 2 ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा मला चालता येत नव्हतं. पण आज तुमच्या या उपचारामुळं मी आज चालतोय आणि सगळी कामं करायला लागलो. त्याने माझे पाय धरले. अरे म्हणले, मी माझं कर्तव्य केले. मी जे सगळे डॉक्टर कर्तव्य करत असतात. कुठलाही डॉक्टर पेशंटसाठी आपले जीव, आपला वेळ, आपले जो काही प्रेम भावना आहे सगळं व्यक्त करून जो मनापासून उपचार करत असतो. कुठल्याही पेशंटला असं वाटतं, की चांगला पण त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा व त्यांनी आम्हाला सांगावं, की मी आता पूर्ण बरं झालोय. ही जेव्हा आम्ही लोकांचं प्रेम बघतो तेव्हा आम्हाला खरंच भरून येतं आणि आम्ही असं सांगू शकत नाही, की त्यांच्या ज्या वेदना असतात त्या आमच्यासाठी डिलिव्हर करत असतात आणि त्यातून एक आम्हाला एक ऊर्जा मिळते, की आम्ही असंख्य रात्रंदिवस आम्हाला त्या पेशंटच्या वरती रुग्ण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आम्हाला असे उत्तेजित करत असतात आणि आम्हाला असं एक एनर्जी मिळत असते त्यांच्यापासून. तुम्हाला रुग्णांपासून तर एनर्जी मिळतेच, पण आता जर आपल्याला एनर्जी ही वाढवायची असेल तर नवोदित होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आज माझ्याकडे
कोल्हापूरमध्ये 2 होमिओपॅथिक कॉलेज आहेत, जयसिंगपूरला आहेत, आजूबाजूला आहेत. आज इथली मुलं माझ्याकडे शिकण्यासाठी येत आहेत. आज वेटिंगवर मुलं माझ्याकडे आहेत, नंबर लावलेल्या मुलांनी माझ्याकडे शिकण्यासाठी. तर ही मुलं माझ्याकडे शिकत आहेत. ती मुलं बाहेर जाऊन माझ्या जुन्या बॅचेस बाहेर पडत आहेत आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने ते उपचार आज करत आहेत रुग्णावरती. तर मी अलीकडच्या काळात बघतोय की माझ्याकडे जे पूर्वी जे डॉक्टर्स होते 3-4 वर्ष माझ्याकडे ते काम करत होते, अनुभव घेत होते, त्यांना शिकायला भरपूर मिळत होतं. पण आजकाल बघतोय नवीन जी पिढी आहे ती 2 महिने येतात, 3 महिने येतात आणि त्यांना असं वाटतं की मी डॉक्टर झालेलो आहे. आणि अशा नवीन मुलांसाठी मी म्हणेल की तुम्ही अगोदर प्रॉपर नॉलेज घ्या, तुम्हाला अनुभव येऊ द्या चांगला. आणि तुम्ही लगेच असं वाटतं की पेशंटला कुठल्या तरी गेलं की एकदा स्टाफसुद्धा एकदा नर्स इंजेक्शन देत असते आणि ते इंजेक्शन दिलं की त्याला वाटतं अरे मी पण डॉक्टर झालोय. म्हणजे त्या जे निदान करण्यासाठी जो अनुभव लागतो पेशंटचा, प्रत्येक आजाराशी तुमची ओळख झाली पाहिजे, प्रत्येक आजाराचा पेशंट तुम्ही हँडल केला पाहिजे. उपचार करण्यापासून तो पेशंट पूर्ण बरा होईपर्यंत जर हे मुलाने अनुभव घेतला तर तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा चांगले डॉक्टर होऊ शकता भविष्यामध्ये आणि तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. आणि त्यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देईन. आणि हाच मी नवोदित डॉक्टरांसाठी बोलण्यासाठी माझा हा विषय आहे. खूप छान सर. तर आज आपल्याबरोबर होते डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील सर. 25 वर्षाचा अखंड त्यांचा हा कार्यकाळ त्यांनी सुरू ठेवलेला आहे आणि अजूनही ते रुग्णांसाठी खूप छान काम करत आहेत. त्यांना अगदी योग्य उपचार देत आहेत. अनेक रुग्ण त्यांच्या हॉस्पिटलमधून बरे होऊन गेलेले आहेत आणि हे त्यांचं कार्य अजूनही चांगल्या पद्धतीने पुढे चालू असणार आहे. तर सर तुमचं हे कार्य असंच चांगल्या पद्धतीने पुढे राहण्यासाठी TV नेक्स्ट मराठीकडून तुम्हाला या कामाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलात याबद्दल तुमचे TV नेक्स्ट मराठीकडून खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. आज डॉक्टर डेच्या सर्व डॉक्टरांना माझ्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अशीच सर्वांना चांगली सेवा करण्याची संधी मिळू दे व पेशंटचे मला जसे अनुभव मिळाले सर्व डॉक्टरांना मिळावे हीच मी अपेक्षा पूर्ण करतो व सर्वांना डॉक्टर डेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.